कशाला बोलवतात कळत नाही आलेलं काम अरे ठीक आहे. जरा प्रत्येक ग्रामसभेच्या सुरुवातीला गोंधळ घातलाच पाहिजे असा नियम आहे का? नाही तसा काही नियम नाही आहे, पण मास्तरांनो काय आहे, जमाव जिथे शांत असतो ना ती शोक सभा असते आणि जमाव जिथं गोंधळ घालतो ना ती सभा असते. आम्ही फक्त फरक अंडरलाईन केला. बाकी काय ए चिकू चिकू सुरीच्या टोकावर बसवेन. शांत राहा, सुरीच्या टोकावर बसवेन मी. शांत राहा. कुठल्या फॅन्टसी यांच्या? गप्पा बस रे. एक तर ग्रामसभा सुरू करायची, अजून सदस्य आलेले नाहीयेत, सरपंच नाही आलेत, वेंगुर्लेकर बाई नाही आल्यात. का नाही आल्यात? मजदूरांनो आज तर येणारच नाही आहेत. का? ते त्यांच्या बारक्या घेऊन डॉक्टरांकडे गेले आहेत. अरे देवा, आज पुन्हा त्यांच्या बारक्याचा ताप वाढला. नाही आज त्यांच्या बारक्याला ताप आला नाही म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले. बाईची ना कॅल्क्युलेशन वेगळी आहे. वेगळी आहेत. हो मास्तर काही तर लवकर सुरू करा, मला घराकडे जायचं आहे. आज टीव्हीवर माझा आवडता पिक्चर लागणार आहे. वा. कुठला पिक्चर? मी मदन सांगलीचा. हा बघ. लवकर लय आवडतं पिक्चर. हे कुठले पिक्चर पाहत असता तुम्ही मला माहित नाही. नाही, हो, नाही. लय गाजलेला पिक्चर. बर बर. अस्तर मी काय म्हणतोय कारण सुरू आता. अरे मी लाख सुरू करेन सावत्या, पण आपल्या गावचे हे हरहुन्नरी सरपंच यायला नको. हा त्यांच्याशिवाय ग्रामसभा होणार आहे का? अत्यंत महत्वाचा विषय आज इथे आपण चर्चा करणार आहोत त्या विषयावर. आणि तो विषय फक्त तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे की नाही? तुमच्यासाठी बर मास्तरांचं लग्न ठरलं वाटत. मूर्खांनो, माझं लग्न ठरलं तर ग्रामसभा बोलवेन का मी? काय सांगतोय ते समजून घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे. काय झालं, आज सकाळी येता येता मी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे काही लेटर्स पडलेले आहेत. त्यातलं एक लेटर मी उघडून पाहिलं तर आपल्या गावचा तो एक जो सरपंच जे आहेत आपल्या गावचे, त्यांनी ते लेटर अजून आपल्यापर्यंत पोहोचवलंच नाही. त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे काहीतरी एक मजकूर आहे आणि त्याचं उत्तर आज आपल्याला द्यायचं आहे. आज ते लेटर पुन्हा पोस्टात पडायला हवं. पण आता ते पडण्यासाठी सरपंच नको का? कारण त्यांची सही आणि त्यांचा शिक्का, त्यांचा अंगठा, त्यांचा शिक्का लागेल की नाही मला सांगा. आता तो माणूसच नाही आला तर ते लेटर कसं पाठवायचं? उशीर होईल की नाही त्या गोष्टीला? पण मजदूरांनो ते इल्लेच नाही मग. नाही म्हणजे आजच उत्तर द्यायचं आहे मास्तरांनो, आजच. नाही पण मास्तरांनो आपल्या सरपंचांना उशीर होऊ शकतो कारण तो माणूस खुला आहे. बरोबर. पंचायतीकडे येण्याचा मार्ग हा बोर्ड असा उलट्या दिशेने फिरवून ठेवला ना तर ती तिकडे चालत जातं. आहेच तो माणूस जरा तसा आहे, जरा विचित्रच आहे. काय करायचं त्या माणसाचं कळत नाही मला. मला माहिती आहे ना. मास्तरांनो काय करूया, गोनपाटात मांजर भरून कसं गावाबाहेर सोडतात तसं सोडूया का त्यांना? काय नको त्यापेक्षा वारूला टाकूया आणि वरना सगळी भोकानं शाप बुजवून टाकूया. हा फक्त काय करावं लागेल, नागपंचमीला लक्ष ठेवावं लागेल. का वर यायची सवय आहे ना त्यांना. गप्पा बसायची को, गप्पा बस जरा. काहीतरी बोलतो येड्या. नाही मलाही कंटाळा आलेला आहे. कुठल्याच ग्रामसभेच्या चर्चेला ते कधीच वेळेवर येत नाहीत. कुठल्याच मिटिंगला ते कधीच नसतात. करायचं काय पण? काय करायचं म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सांगा. म्हणजे एक तरतूद करू शकतो जर तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर. आधी ऐकून तरी घ्या. कल्पना काय ते ऐकून घ्या. मला असं वाटतं की जर असेच आपले सरपंच दर मिटिंगला जर वेळेवर येणार नसतील तर आपण त्यांच्याऐवजी एखादा हंगामी सरपंच नेमला तर, म्हणजे त्या निर्णयांसाठी त्याच्या अध्यक्षतेखाली सगळे निर्णय मंजूर केले जातील. हंगामी चालणार आहे का? चालेल. सगळ्यांचं अनुमोदन असेल तर मलाही काही हरकत नाही. फक्त प्रश्न असा उभा राहतो की कोण? मी सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला आज सरपंच म्हणून नियुक्त केलेला आहे, तर सरपंच म्हणून मी शपथ घेतो की अख्खा गावात. मोरे शपथ घ्या, काहीच बोलणार नाही. गप्पा बसा. कोणी नेमलाय तुम्हाला सरपंच? अख्ख्या पंचक्रोशीत माझ्या एवढा राजा माणूस कोण आहे? आई काय गुण नाहीये मोरे, खरंच नाहीये. गप्पा बसा. मजदूरांनो काय मी काय बोलतोय, मी उभी राहू काय सरपंच म्हणून? आवाज माझा तसं बुलंद हा ना. काय कोको कसं आहे, महिला आघाडीची सरपंच झाली तर आम्हा सर्वांना आवडेलच. मला मग मी झालोय तसं बाळा, पण सरपंच स्टेजवर बोलायला आली आणि तिच्या आवाजाला घाबरून लोक पळून गेले तर? तू नको. पण मास्तरांनो ही बसल्यावर खुर्ची सुंदर दिसली आहे. गप्पा बस. मास्तर मी काय म्हणतोय, काय सावत्या? हे बघा मागच्या निवडणुकीला सरपंचांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो. मी अवघ्या 3 मतांनी पडलो होतो. आमच्याकडे काय बघतोस? तिकडे बोललो.
मत मला कमी मिळालेली तर ह्या नियमानं सरपंचांच्या खालोखाल मी आहे. मी सरपंच होऊ शकतो. नाही म्हणजे नाही पटत नाही एकदम अगदी ह्याच्यामध्ये मला पटलेलं आहे. आता निर्णय लगेच. एक मिनिट, Direct थांबा मला पटलेलं आहे. खरं तर मला आवडलेली आहे ही युक्ती. काय आहे ना, खरं तर संपूर्ण देशात अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे या गोष्टींवरती. समजा एखादा जो कोणी प्रतिनिधी आहे तो काही कारणास्तव अपात्र ठरला तर त्याच्या खालोखाल ज्याला जास्त मतं मिळालेली आहेत त्याला त्यावेळेसाठी त्या पदाचा सगळा कार्यभार द्यायचा है ना. बरोबर. वा वा चांगलं आहे. सावत्या तुझ्या डोक्यात उसा व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. बरं वाटलं. छान छान. हो हो हो. तर सावत्या म्हणजे आपले जे रोहित माने आहेत ते हंगामी सरपंच म्हणून चालणार आहेत का सगळ्यांना? हा आता मग झाला अहो निर्णय द्यायचा आहे तर मग करून टाका काय. आता तुम्ही म्हणतो म्हणून बाकी म्हणजे आता कोकणात कसा हापूस आंबार आजी आहे, बरोबर. पण कोकणात माणसा स्वभाव कसा कसा आहे? आहे, पाहुण्यांना मान द्यायचा. बरोबर. आम्हाला ऊस चालेल, काय हरकत नाही. आंब्याबरोबर ऊस पण मोठा होतोय तर आम्हाला चालेल, चालेल. चालेल, चालेल. हो बोला पटकन. मग आता मला सांगा, सर्वानुमते आपल्याला हंगामी सरपंच म्हणून रोहित माने चालणार आहेत का? चालेल चालेल चालेल. वा, 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 वा. थँक्यू. अरुण कदम नाही आले. सरपंच झाले. ही काय घोषणा आहे? ही काय घोषणा आहे? अरुण कदम नाही आले. सरपंच झाले. कदम नाही आले. घोषणा काय ते मी पण देतो, मला पण सांगा. रोहित माने सरपंच झाले अशी हा, हा. रोहित माने सरपंच झाले. रोहित माने सरपंच कधी झाले? असं कसे झाले? मी असताना रोहित माने सरपंच झाले कसे? सरपंच शांत व्हा. तुम्ही उशिरा आलात म्हणून हंगामी सरपंच म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पण मी 3च मिनिटं लेट आलोय ना. तुम्ही लेट आलात म्हणूनच आम्ही त्यांना सरपंच केलेला आहे. आणि तुम्ही किती 3 मिनिटं लेट आलाय? मी 3 मतांनी पडलो होतो फक्त. त्यामुळे 3 ही लय महत्वाचं आहे आयुष्यात, कळलं का? 3 मतांनी काय बी होऊ शकतं. त्याच्यामुळे आता मी एक सरपंच या नात्यानं नवीन नियम बनवतोय. एक 2.5 मिनिटाच्या वर जो कोण उशीर येईल त्याला सभासद म्हणून काढून टाकायचं. बरोबर आहे. Best आहे, best आहे. नाही, अरे आता कसं? नाही, असं आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते सरपंच आहेत की नाही मला सांगा. अरे पण मी सरपंच आहे तुम्ही ना. सरपंच नाही आहात. आता काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलंय का? काय? तुम्ही उशिरा आलात म्हणून तुम्ही तुमचं सरपंच पद गमावलंय की नाही. त्यामुळे आता तुम्ही हे सरपंच उशिरा आलेले सरपंच. अरे कसं वाटतं सरपंच? असं वाटतं नेपाळचं सरपंच सरपंच आहे. मेंबर को जाणे का किधर करणे का सरपंच हो आहे. हो बस बस बस. मास्तर मी काय म्हणतोय, ह्यांना आपण सरपंच म्हणू. आचार्या जास्त वेळ ताणू नकोस. हेच बोल. सरपंच खरं तर योग्यच आहे ते. तुम्ही सरपंचच होणार कारण तुम्ही माझी सरपंच झालात की नाही. ते तर हे सरपंच म्हणजे आजी सरपंच की नाही. आजी सरपंच. एक मिनिट मला सांगा, सगळ्यांचं अनुमोदन आहे ना? कसं मोदक तुम्ही सगळ्यांनी दिलं वाचाऱ्यानो? त्यांच्या घरी गणपती आले, मोदक आणायला गप्पा बसा. मास्तरांनो, हो मास्तरांनो, हा. मी काय म्हणतो, चांगला मोठा चमचा बघून एकदाच सारण काढा सगळे. काढा, काढा. थांब रे थांब जरा. आनंद मार्ग तरी बनून आलेत पिऊला धम्मक लाडू. थांबा 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 रे. एक मिनिट. सगळं झालेलं आहे आता रोहित माने आपले हंगामी चला, सरपंच. सरपंच झालेला आहे. हो हो हो. हरकत. चला आपापल्या जागा घ्या सगळ्यांनी. चला बसा. पटकन. चला. काय उठा, काय उठा. उठा. सरपंच आहे मी, उठा काय उठा. सरपंच होता तुम्ही. सरपंच आता मी आहे. ही जागा सरपंचाची आहे त्यामुळे उठा. नाही बरोबर आहे अरे सरपंच. बरोबर तुम्ही बोलला काय ते. बरोबर मीच तेच म्हणतोय. काय आता ते सरपंच आहेत त्यामुळे या जागेवर बसण्याचा मान सुद्धा त्यांचाच आहे. अंगा असं उठा. उठा. उठा लवकर. इकडे खाली बसायचं. हा? खाली कसं बसणार? मी खाली नाही बसणार. जाऊ द्या. याला सांगा. एकदम बसा बसा. काय होतंय ना, गोंधळ होऊ शकतो. ते सरपंच नाहीयेत हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीये आणि हे जे नवीन सरपंच आहेत तेही आपल्या पटकन लक्षात येत नाही. अरे होय. गोंधळ होऊ शकतो. हा, पचवायला वेळ जातो. मी काय वाटत नाही सरपंच. हा म्हणजे काय आहे आता नॉर्मल आहे ना शर्ट पॅन्ट. जॅकेट आलं असतं ना वर. जॅकेट काढा. कान फडफडी. काढा की. माझं ते पर्सनल आहे ते. चैनी तरी द्या की सर. चल पर्सनल आहे ते माझ्या स्वतःचे आहे. थांबा रे रोहित माने, तुम्ही बसा इथे. चैनी नको. ग्रामपंचायतीची जॅकेट आहे माझं आहे ना. माझं आहे ना. अरे बरोबर. माने ते त्यांचं वैयक्तिक आहे हा, सगळं. माझं आहे. तुम्ही फक्त जागे हो मी कळलेलं आहे. सरपंच जेव्हा हो, झालो हो. तेव्हा मी घेतलेलं हो आहे. बस, कळलं, बस, कळलं. बस.
आता जे आपले नवीन सरपंच आलेले आहेत हा. त्यांच्या समोर मला ही गोष्ट मांडायची आहे अंडा मी काय जेव्हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेलो तेव्हा एक महत्वाचं लेटर मला तिथे मिळालं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो याच्यात असं लिहिलेलं आहे की आपल्या गावाला गुड होप विलेज फाउंडेशन ह्या संस्थेमार्फत डिस्ट्रिक्ट क्लिनेस्ट विलेज असं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे सगळं कोणामुळे झालेलं आहे तर हे सगळं आपल्या सगळ्यांमुळे झालेलं आहे. आपल्या गावाला जिल्ह्यातल्या सगळ्यात स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. हं. आपल्या गावाला अरे विश्वास नाही बसत आहे तुम्हाला. हा एकदा नावाचं आपल्या गावाचं आहे का आपलंच गाव आपलंच आहे आहे? पम्या. आपलंच गाव आहे. आपलं गाव आपलं गाव आहे आपलं गाव स्वच्छ आहे आपलं गाव हे असतं ना मलाही खरं तर विश्वास बसत नाहीये. मलाही कळत नाहीये आपल्या गावाला स्वच्छ गावाचा पुरस्कार कसा काय मिळाला. हो मास्टरानू ते मागे ते पथक ते कुठलं आलेलं तेव्हा हा ते आले होते ते वादळ वाऱ्यामुळे मिळालंय आपल्याला म्हणजे ते वादळ सुटलेलं ते एकदा हा, ते आलं होतं ना ते 4 माणसं आलेली होय, होय, होय. तेव्हा. त्या वादळ वाऱ्यामुळे ना रस्त्यावर सगळा कचरा घाण सगळी साफ झाली. त्यांना वाटलं आपलं गाव स्वच्छ आहे त्याने दिल्यानी मस्त मास्तर काँग्रेच्युलेशन. निसर्गानेच सगळ्यांना कन्फ्युज करून आपल्या या गावाला पुरस्कार दिलेला आहे. हरकत नाही हरकत नाही. पण सांगायचा मुद्दा असा की लेटर मध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की आता आपण सगळ्यात स्वच्छ गाव आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर. आपल्याला त्यांनी एक पुरस्कार जो घोषित केलेला आहे तो आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये 15,000 मास्तरांनो 15,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर तो पुरस्कार घेण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचं आहे. वा, वा, वा. दिल्लीला कोण जाऊ शकतं आपले सरपंच आणि त्यांच्यासोबत आणखीन एक माणूस. तिथे त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. कधी निघायचं मला सांगा माझी बॅग भरायला. अगं ऐकते का बॅग थांबा एक मिनिट, थांबा. तुम्ही कशाला जाणार अरे मी सरपंच आहे ना म्हणजे मी कसं जाणार? होता तुम्ही हा. आता हे सरपंच आहेत ना. आता ठरलं की नाही. अरे आता कसं हे शिवगामी सरपंच आहेत ना. हंगामी सरपंच असतं ते. शिवगामी सरपंच काय असतं. असं हा. मी काय म्हणतो एक फावला वेल बघून हा बाहुबली 3 रिलीज करून टाकूया काय गप्पा बस रे जरा चिको. हा मास्तर ऐका ना, म्हणजे जे दुसरा जो जाणार आहे तो मी जाणार आहे. हा. तुम्ही का जाणार आहात. मला दिल्लीला जाण्याची गरज आहे. माझी तिथे मैत्रीण आहे तिला मला भेटायचं आहे. एक मिनिट कोण मैत्रीण आहे तुमची नुरी दिल्लीला? नुरी नुरी हा. ती मला नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितलं की मला तुमची आठवण येते. तेव्हा शपथ नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितला की मला तुमची आठवण येते. नाही जाताय तर मी जाईन म्हटलं ना. नाही मोरे पण नाही जाणार आणि तुम्ही पण नाही जायचं कदम. कोणी दुसरं असेल तर त्याने जा. मी काय म्हणतो मास्तर मोठ्या मनाने सांगतो आमच्यातलं कोणच नको तुम्ही जावा यांच्या बेस्ट आहे बेस्ट आहे चला माझं काय मास्तर इथे नाही तर नाही दिल्लीत एखादी पटेल तुम्हाला हा. जाऊ तिथे ओळखीन करायचं. हा. दिल्ली सगळ्यांची कामं होतात. गप्पा बस रे. मास्तर तुम्ही चला. नाही मी माझी काय आवश्यक नाही तुम्ही याला पाहिजे हो. ठीक कशाला. अहो हुशार माणूस पाहिजे कोणतरी हा. तिकडे. एवढं पैसे आणायचं म्हणलं मोजाय तरी जमलं पाहिजे. बरोबर मोठ्याला नको याला. हसताय लाजले तुम्ही चला. मला पटलं काय कारण या गावात माझ्या व्यतिरिक्त अक्षर ओळख अंक ओढ असलेला एकही माणूस मला दिसत नाही त्यामुळे हा. तेवढा आहे. एवढं हरकत नाही मी येतो. आता हा विषय आपला संपलेला आहे. संपला. कोण कुठे जाणार हे कळलेलं झालं. आहे. तुम्ही आता सरपंच रोहित माने तुम्ही दिल्लीला जाणार आणि हे बक्षीस घेऊन येणार. हा? वा, वा, चांगलं आहे. तर आता याच्यावरती आपण तुमची सही आणि तुमचा शिक्का घेऊ आणि हे लेटर आजच्या आज आपण पोस्टात टाकू. चला ऑफिस मध्ये करून टाकू आपण. तर आता हंगामी कार्यकाळ तुमचा संपलेला आहे. लगेच हा का तुम्हाला निर्णयासाठी आपण सरपंच केलं होतं की नाही. हा त्यामुळे तुमचा हंगामी कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे आता तुम्ही हंगामी सरपंच नसणार. आता तुम्ही उतरू शकता इथून. आपण दिल्लीला जाताना ते असणार ना. दिल्लीला जाणं ते असणार कारण ते दिल्लीला जाणारे सरपंच आहेत ते हा. ती सरपंच. हा. हा? पण आता तुम्ही जा सरपंच आणि तुम्ही आ सरपंच. या चला चला खाली करा जागा चला. कंडक्टर वाटतंय आता या इकडे या. दिलेलं आहे. आता तुम्ही सरपंच असणार आहात. हा, बसा तुमच्या जागेवर. का बस. चला परत अधोगतीला सुरुवात झाली आहे. आपली आजची चर्चा झालेली आहे हा, झाली. आणि आता आपण ही ग्रामसभा संपली. बरखास्त नाही बरखास्त नाही करत. काय झालं? आता आणि माझ्या लक्षात आलं आणखीन एक लेटर होतं तिथे ते मी घेऊन आलोय ते मी उघडलंच नाही. अच्छा, बरं, असू द्या, असू द्या. बघा बघा हा. लवकर. फार महत्वाचं लेटर असणार हे सुद्धा. हे काही ते लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अरे देवा. काय झालं देवाकडनं आले लेटर. नाही अरे बापरे हे सरकारचंच लेटर आहे. आणि त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. फाईन? हो. कसला
ते सगळे फाईन आहे म्हणून. अस्वच्छ त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. फाईन? त्यांनी लिहिलेला आहे, विषय काय आहे बघा. अस्वच्छ अव्यवस्थित गलिच्छ ग्रामपंचायत कार्यालय. आपलं कार्यालय आपलं एक मिनिट थांबा पूर्ण महिना वाचतो. ते आपल्या पंचायतीला भेट द्यायला आले होते तेव्हा पंचायतीची अवस्था खूपच बिकट होती. पंचायतीच्या वास्तूमध्ये सगळा कचरा होता आणि दरवाजापासून खिडकीपर्यंत एक ओली पॅन्ट, एक ओली चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि एक ओलं धोतर वाळत घातलं होतं. अरे बापरे. त्याचबरोबर एक विचित्र दिसणारा माणूस सरकारी योजनेचा बॅनर कमरेभोवती गुंडाळून डुकरासारखा फिरत होता. म्हणायचं बसा. एवढंच नव्हे तर काडीपेटीतली काडी काढून एक एक काडी पेटवून त्याला शेकोटी घेण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडी थोडी दारू अंगाला चोळत बसला होता. ये बाय ये बाय. कोण हा कोण माणूस आहे मला कळेल का? क्रिएटिव्ह कोण आहे आपल्या गावात? हे कुणी केलेलं आहे मला कळेल का? मी नाही. मीच होतो बहुधा. बहुधा हा मला असं वाटतं मीच असावा असं. असावा कसा असाल म्हणून बोलता वाय ना नाही कुठं बोलता वाय काय झालं? अरे काय ते सांगा. नाही काय झालं सांगतो तुम्हाला. ज्याला काय झालं ते सगळीकडे वादळ वारा सुटला बरोबर, होता. बरोबर. मी आपलं कुठेतरी आडोशाला बघत होतो जागा मिळेल न मिळेल तर रान डुकरने डायरेक्ट डुच्चा मारला मला. मी चिखलात पडलो. चिखलात पडल्यावरती सगळं म्हणजे कपडे बिपडे सगळं खराब झालं. आता गावात कसं जायचं ना, सरपंच आहे ना मी गावाचा ना, सरपंच असल्यामुळे असं मला जाता येत नाही. मग मी म्हणलं कुठं जायचं, मग मी ग्रामपंचायत गेलो. तिकडे चांगले कपडे धुतले आणि आता करायचं काय, बोल कोण पचकन आलं तर काय करायचं. म्हणून मी तो जो बॅनर होता योजनेचा banner. असा गुंडाळला न मग थंडी वाजत होती म्हणून एक एक माचीची काडी आपली अशी पेटत होतं बाबा. गार वाटत होतं ना म्हणून ते पेटत होतं. न ती ब्रँडी पण थोडीशी चोलली कारण लयच थंडी वाजत होती ना, सगळं ओलं झालं होतं माझं. अहो पण दारू चोरली चुकून ठिंगे अंगावर पडली असती सगळी ग्रामपंचायत जल्ली नसती. चिको थांब रे. ते लक्षात नाही आलं माझ्या. तुमच्या काहीच लक्षात आलेलं नाहीये. जर तुम्ही तिथे होता तर ती माणसं जेव्हा आली तेव्हा त्यांना सांगायचं ना की तुम्ही सरपंच आहात. आता तुम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही, त्यांनी फक्त बघितलं आणि ते निघून गेले. किती फाईन दिलाय माहितीये का आपल्याला? अरे पण 21,000 रुपये फाईन लावलाय आपल्याला. किती? 21,000 रुपये. अरे बापरे कोण भरणार आहे 21,000 रुपये मला सांगा? कोण भरणार पाहिजे? चुकी कोणाची सरपंचाची आहे ना त्या भरतील. आता काय दोष आहे? ते ह्याने डुची मारला म्हणून मी हे अरे झालं. मारला डुची म्हणून काय झाला? नाही एक मिनिट सरपंच ते बरोबर बोलताय. काय चूक तुमची आहे त्यामुळे 21,000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. नाही भरणार मी सरपंच आहे, मी नाही 21,000 भरणार. अरे ग्रामपंचायतीत तुम्ही चूक केलेली आहे, तुम्ही पैसे भरावे लागत का नाही? अरे माझी चुकच नाही आहे. मी ते सगळे आवाजाने आले, मला विचारलं असतं बाबत कोण आहे सरपंच, पण ते मला बघून पळूनच गेलं तर मी तरी काय करू. मास्तर एक एक तात्पुरता सरपंच ह्या नात्यानं मला काय वाटतंय माहितीये का? काय ठीक आहे सरपंच आहेत ग्रामपंचायतीत काय बी करू शकतात, त्यांना सोडून देऊ आपण. बर पण तो जो माणूस होता हा त्याला आपण दंड लावला पाहिजे. करेक्ट आहे. त्याला आपण 51,000 दंड लावू. करेक्ट आहे. जो ग्रामपंचायतीत होता तो. त्या माणसाला लावू. सरपंचाचा काय विषय नाही, हा. त्या माणसाला धरू 51,000 दंड. हे बरोबर आहे. म्हणजे त्या माणसाला 51,000 दंड बसला पाहिजे. वाचायला कळत नाही ग्रामपंचायत मध्ये अशी सगळी फालतुगिरी करायची. एक मिनिट एक सरपंच म्हणून मी मान्य आहे तुम्हाला, मान्य आहे ना? मान्य आहे. सही घेऊन टाका पटकन. एक मिनिट मी पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही सरपंच म्हणून 21,000 रुपये भरणार नाही, नाही भरणार. पण ज्या माणसाने त्या दिवशी ग्रामपंचायतीत हा गोंधळ घातलाय त्याने 51,000 रुपये भरले तर तुम्हाला चालणार आहे. चालणार आहे वाचायला, फालतुगिरी कशाला करायची अशी? सही घे, सही घे. एक काम करा, मी याच्यावरती नंतर मजकूर लिहितो. बरोबर. पहिली सही घ्या. सही घेऊच नाही शकत आपण त्यांची. बरोबर. हा, अंगठा घ्या. अंगठा लावा, अरे वा. कुठे लावायचा? इथे लावा. चला आता तो माणूस 51,000 रुपये भरणार. आता ही सभा बरखास्त झाली असं मी जाहीर करतो. आपल्या घरी निघा. चला चला, असं चला. पे- चला काय करायचं चला, चला. जा, चला. एवढे हो नाही तर काय काळजी घ्या. बोललो ना एलियन आहे आपल्या. सरपंच म्हणून 21,000 मी भरावे, पण त्या माणसाचे 51,000 मी काय भरू? अरे तो सरपंच मीच होतो ना. अरे वासरांनो,